कुणी आपल्याला दुखावल्यावर चेहऱ्यावर आनंद ठेवता आला पाहिजे. वादळे बरीच येतील जीवनात, त्यांच्याशी सामना करता आला पाहिजे. राधे कृष्ण. जय जय श्रीकृष्ण. आज मी तुमच्यासाठी एक नवीन कथा घेऊन आली आहे. कथेचं नाव आहे भाव तेथे देव. अंधश्रद्धा आणि श्रद्धा, माझ्या मते यामध्ये खूप फरक आहे. जे लोक फक्त देवावरच विश्वास ठेवून राहतात त्यांना श्रद्धाळू लोक असं म्हटलं जातं, पण जे लोक देवस्की करणाऱ्याच्या नादाला लागतात त्यांना अंधश्रद्धाळू लोक असं म्हणायला हवं. असो, आता कसे ते बघा. 8 वर्षापूर्वीची गोष्ट आहे ही. तेव्हा आम्ही गोळवली गावात राहत होतो. तेव्हा आमच्या शेजारी एक साताऱ्याकडची बाई राहायला आली होती, पण का कुणास ठाऊक ती आमच्याशी वैऱ्यासारखीच वागायची. तसे पाहायला गेले तर तिचा आणि आमचा काहीही संबंध पण नव्हता, पण तरीसुद्धा ती आमच्याशी डूक धरलेल्या सापासारखी वागायची. म्हणजे लोकांसमोर असं दाखवायची की मी काहीच करत नाही, जे काय घडते ते ह्यांच्यामुळेच घडतंय, परंतु आम्ही कधी तिच्या तोंडाला तोंड दिलं नाही. पण तरीसुद्धा ह्या त्या कारणावरून ती भांडण उकरून काढी आणि अगदीच काही नाही जमले तर रात्रीची आमचा दरवाजा बंद करून हळूच भारलेले लिंबू आमच्या दरवाजात आणून टाकत असे. तर कधी मंतरलेले तांदूळ, तर कधी नवा कोरा कपडा दरवाजात आणून टाकत असे. पण माझा असल्या भुंदुगिरीवर अजिबात विश्वास नसल्याने मी त्या गोष्टीवर दुर्लक्ष करीत असे. परंतु माझी पत्नी मात्र फार भीत असे. त्यामुळे ती मला म्हणे, पाहिलेत का आपल्या शेजारणीने आपल्या दरवाजात काय आणून टाकले आहे ते. त्यावर मी तिला म्हणत असे, टाकू दे ग बाई, त्यानं काहीच बिघडणार नाही आपलं. पण तिच्या मनाचे काही समाधान होईना. मग ती मला म्हणत असे की तुम्हाला ना सांगून काहीच उपयोग नाही आहे, कारण तुम्ही आपलं तेच खरं करणार हे मलाही माहीत आहे. पण तरीही तुम्हाला एक विनंती मी करते की एक वेळ तुम्ही त्या भक्ताकडे जा आणि त्याला तुम्ही आपली इत्थंभूत सविस्तर माहिती द्या आणि त्याला सांगा की त्या बाईचा पक्का बंदोबस्त कर म्हणून. अगं पण हे सर्व थोतांड आहे, हे कळत कसं नाही आहे तुला. असू दे, खोटं तर खोटं, पण माझा त्यावर पूर्ण विश्वास आहे, म्हणून माझ्या समाधानासाठी तरी जा. मग तूच का जात नाहीस. खरं तर मीच जाणार होते, पण त्या भक्ताचेच असं म्हणणं आहे की हे काम घरच्या पुरुषांनी करायला हवं. का बाईने केलं तर त्यात काय बदल होणार आहे ते मला माहीत नाही. तुम्ही जाऊन विचारा ना त्याला. बायको वैतागली आणि बोलली, अगं पण असं चिडतेस काय. चिडू नाही तर काय करू, तुम्हाला आमची चिंताच नाही मुळी. हे तू कशावरून ठरविलेस. ठरवायला कशाला पाहिजे, तुमच्या बोलण्यावरूनच ते कळतंय ना. बायको चिडलेली पाहून मी माघार घेत म्हणालो, बरं बरं बाई, नको रागावूस, जाऊन बघतो मी बापडा. काय करणार, नाईलाज आहे. बायको पुढे शहाणपण नाही, हेच खरं. झालं, बायकांना टोमणा मारायची एक पुन्हा संधी सोडू नका तुम्ही. त्यावर मी काहीच बोललो नाही, कारण त्याचा काहीच उपयोग झाला नसता. उलट तिनेच मला आणखीन लेक्चर दिलं असतं. त्यापेक्षा गप्प राहण्यातच शहाणपण आहे असा विचार करून मी गप्प राहिलो. त्यानंतर मी स्वतःच मनात विचार केला की भले आपला विश्वास नाही ह्या देवऋषावर, पण तिचा तर विश्वास आहे ना ह्या गोष्टीवर. मग चला तिच्या समाधानासाठी तरी एक वेळ अनुभव घेऊन पाहू, असा मनातल्या मनात मी विचार केला आणि बायकोकडून त्या भक्ताचा पत्ता घेतला. मी त्याच्या घरी गेलो तेव्हा माझंच नशीब म्हणा तो घरीच भेटला. तेव्हा त्यांनी मला त्याच्याकडे येण्याचे कारण विचारले. मग मीही कोणतीही आडपडता न ठेवता जे खरं आहे ते सांगून टाकले. त्यावर तो म्हणाला, तुमची कुलदेवता तुमच्या साऱ्यांवर नाही आहे, म्हणून तुमच्यावर एकामागो एक त्यावर तो म्हणाला, तुमची कुलदेवता तुमच्यावर रागवली आहे, म्हणून तुमच्यावर एकामागोमाग एक संकट येत राहतात आणि ती कायमच येत राहणार. जोपर्यंत तुम्ही तिची शोध चौकशी करत नाही तोपर्यंत असंच होत राहणार. त्यावर मी म्हणालो, बरं मग त्यासाठी काय करावे लागेल. तुम्हाला तुळजापूरला जाऊन तिच्या नावाने गोंधळ घालावा लागेल. ते ठीक आहे, आम्ही तिच्या नावाने गोंधळ पण घालू, पण त्या बाईचं काय आहे. अगोदर एवढे करून या, मग बघू त्या बाईचं काय करायचं ते. त्यानंतर मी घरी आलो आणि बायकोच्या कानावर ही गोष्ट घातली. तेव्हा ती मला म्हणाली, कुलस्वामिनीबद्दल तर बऱ्याच लोकांनी सांगितलं आहे की तुमची कुलस्वामिनी तुमच्या साह्यावर नाही आहे म्हणून. मग काय करायला जायचं का तुळजापुरायला. त्यावर ती म्हणाली, जायचं तर आहेच, पण त्यासाठी लागणारा पैसा कुठं आहे आपल्याकडे. ते पण बरोबर आहे, मग काय करायचं आता. त्याला म्हणावं, तुळजापूरला जाणारच आहोत आम्ही, पण त्याआधी त्या बाईचा तर बंदोबस्त कर.
तसा मी पुन्हा त्याच्यापाशी गेलो आणि त्याला तशी विनंती केली. तेव्हा कुठे तो तयार झाला. मग त्याने सामानाची यादी करून मला पाठवली. ती यादी मी घेतली आणि मार्केटला गेलो आणि त्याने लिहून दिलेले सर्व सामान घेऊन आलो आणि पुन्हा त्याला जाऊन भेटलो. तेव्हा तो म्हणाला, आता नवरात्र सुरू होणार आहे, तेव्हा नवरात्रामध्ये असली कामं केली जात नाहीत, म्हणून नवरात्र संपली की पुढच्या येणाऱ्या अमावस्येला हे काम करून टाकू आपण. तसा मी मनात म्हणालो, आता करायचं नव्हते तर सामान कशाला आणायला लावलेस. पण उघड काहीच म्हटले नाही. चुपचाप मी घरी परतलो. पुन्हा 1 महिना वाट पाहिली. पुढच्या वेळेस म्हणजे पुढील येणाऱ्या अमावस्येच्या 1 दिवस अगोदर मी त्याच्या घरी जायला निघालो. त्यावेळी वाटेत कोण भेटले तर आमची शेजारीण बाई. झाले असे की मी त्याच्या घरात पाऊल ठेवायला आणि ती त्याच वेळी त्या घरातून बाहेर पडायला एकच गाठ पडली, आम्हा दोघांची पण. तिनं मला पाहूनही न पाहिल्यासारखं केलं आणि चटकन माझ्यासमोरून निघून गेली. मी क्षणभर तिच्याकडे पाहिले आणि मनात विचार केला, ही जर बाई ह्याच भक्ताकडे जात असेल तर आपल्याला ह्या भक्ताकडे जाऊन काहीच फायदा होणार नाही आहे, कारण तो काम तरी कुणाचे करणार. मला तर वाटतं तो आम्हा दोघांनाही फक्त झुलवत ठेवणार. म्हणजे मी त्याच्याकडे गेलो की माझ्याकडे संकट तिच्याकडे पाठविणार आणि तिच्यावर तडाखे बसले की ती त्याच्याकडे पळणार. मग तिच्यावर आलेली बाधा माझ्यावर लोटणार. म्हणजे हा खेळ कायम सुरूच राहणार. असा विचार करून मी ही गोष्ट माझ्या पत्नीबरोबर शेअर केली. तेव्हाच ती मला म्हणाली, अशी असेल तर त्याच्याकडे जाण्यात काहीच फायदा होणार नाही आहे. मग आम्ही त्याच्याकडे न जाण्याचा निर्णय घेतला आणि त्यानंतर बराच काळ लोटला, कारण आम्हालासुद्धा दुसरा भगत कोणी भेटला नाही. पण एके दिवशी अचानक प्रांजली नावाच्या मुलीशी भेट झाली. खरं सांगायचं तर आम्ही गोळवलीला आल्यापासून आम्ही ज्या एरियात राहायचो त्या एरियात ती राहणारी मुलगी, म्हणजे अजूनही ती तिथेच राहते म्हणा. आणि आम्ही फक्त गोळवलीला राहायला आलो, पण इथं राहायला आल्यावर मात्र पश्चाताप झाला. पण आता काय करणार, घर सोडता येईना आणि त्या घराला म्हणजेच खोलीला गिराईक काही मिळेना. मग खोली सोडून जाणार तरी कसे, म्हणून नाईलाजाने तिथेच राहणे भाग पडले आम्हाला. अनायसे प्रांजली रस्त्यात भेटलीच आहे तर जाऊ तिला आपल्या घरी घेऊन, असा विचार करून माझ्या पत्नीच्या मनात आला आणि ती तिला आमच्या घरी घेऊन आली. त्यानंतर इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या. त्यावेळी बोलण्याच्या ओघात नकळत शेजारच्या विषय निघाला. त्यावेळी त्या शेजारची विषय वार्ता निघाली. तेव्हा माझी पत्नी तिला म्हणाली, तुझ्या ओळखीची कुणी भगत आहे का गं? त्यावर ती म्हणाली, हो आहे ना. कोण गं? मालनकर, ज्यांच्यावर भवानी मातेची वारे आहे बघ. तशी माझी पत्नी आठवल्यासारखी करत म्हणाली, हां आत्ता आठवलं, त्याच्या घरी दत्त जयंती मोठ्या धुमधडाक्यात साजरी होते तेच ना? हो अगदी बरोबर. ते करतात का असली कामे? हो ना, खूप लोकांना गुण आलाय त्यांचा. काय सांगतेस, खरंच का? अगदी खरं सांगते मी. बरं त्यांचा वार कोणता? उद्या गुरुवार आहे ना? हो, मग उद्याच तुम्ही जा त्यांच्या घरी, कारण उद्या त्यांच्या घरी मांड भरणार आहे, तेव्हा तुमचं पण काम त्यात होऊन जाईल. मग काय, माझ्या पत्नीला स्वर्ग 2 बोट उरल्याचा भास झाला. पण क्षणभरच लगेच दुसऱ्या क्षणी ती भानावर आली आणि मला म्हणाली, तुम्ही जाऊन त्यांच्याकडे बघा काय म्हणतोय ते. मग काय, दुसऱ्या दिवशी मी त्यांच्या घरी गेलो तेव्हा खरोखरच त्यांच्या घरी देवीचा भांड भरला होता आणि बरीच माझ्यासारखी माणसे तिथं आली होती. त्याचा घरी अर्थात त्यानंसुद्धा माझ्यासारखाच काहीतरी त्रास असावा. त्यानं मला येण्याचे कारण विचारले. तेव्हा मी त्याला सविस्तर हकीकत सांगितली. तेव्हा त्याने सुद्धा तेच सांगितले की तुमची कुलस्वामिनी तुमच्या साह्यावर नाही आहे. तेव्हा मी त्याला म्हटलं, मग त्यासाठी काय करावे लागेल? त्यावर तो म्हणाला, देवीचा मांड भरावा लागेल. मांड भरायला किती खर्च येईल? फार काही नाही, 500 रुपये. ठीक आहे, पण माझ्या मनात एक शंका आहे, ती विचारू का? अवश्य विचारा. समजा तुम्ही म्हणता त्याप्रमाणे मी सर्व काही केलं आणि माझे काम झाले नाही तर माझे पैसे मला परत मिळतील का? हे बघा, पैसे कुणालाही परत मिळत नाहीत. आता राहिला प्रश्न तुमच्या कामाबद्दल, तर तुमचं काम नक्की होणार याची खात्री बाळगा. पण समजा नाही झालं तर? म्हणजे तुमचा देवीवर विश्वास नाही तर? देवीवर विश्वास आहे हो, पण तिच्या पाखंडी भक्तावर नाही. असं म्हणताच तो भगत भयंकर चिडला आणि मला म्हणाला, मला पाखंडी म्हणताय तुम्ही? आत्ताच्या आत्ता चालते हो इथून. मग काय, मुकाट्याने मी घरचा रस्ता धरला. घरी आल्यावर मात्र बायकोला त्यातलं काहीच सांगितलं नाही, नाहीतर ती माझ्यावर फार भडकली असती. पण तरी देखील तिनं मला विचारलंच की तुम्ही जे काम करायला गेले होते त्या कामाचे काय झाले? काय उत्तर देणार होतो मी तिला त्या प्रश्नाचे? पण काहीतरी उत्तर तर द्यावेच लागणार होते तिला, म्हणून मी काहीतरी थातूर मातूर उत्तर देऊन वेळ मारून नेली. बस इतकेच.
कारण माझं म्हणजे स्वतःचे असं मत आहे की देवीला कधी कुण्या प्राण्यांचा बळी द्यावा लागत नाही, कारण ती सर्व तिचीच लेकरं आहेत. मग एका लेकराच्या भल्यासाठी दुसऱ्या लेकराचा बळी का घेईल ती? उगाच देवीच्या नावावर खपवायचं, दुसरं काय. आणि खरं सांगायचं तर त्यांना आपला स्वार्थ साधावयाचा असतो, मग तो साधण्यासाठी भोळ्या भाबड्या लोकांना फसवायचं, दुसरं काय येतं त्या लोकांना. असो. त्यानंतर पुन्हा कधीच ती मला म्हणाली नाही की भक्ताकडे तरी जाऊन या म्हणून, कारण ती समजून चुकली होती की ह्यांना ते काम सांगण्यात काहीच अर्थ नाही आहे. हे सांगितलेले काम तर करणार नाहीच, उलट ते काम बिघडेल कसं याकडे त्यांचा जास्त प्रयत्न असेल, अशी माझ्या पत्नीची खात्री झाली. पण खरं सांगू का, माझा भगतगिरी करणाऱ्यावर अजिबात विश्वास नाही आहे, कारण त्यांच्या नादी लागलेल्या लोकांचे भले झालेले मी अद्याप पाहिलेले नाही. पण हां, काही प्रमाणात त्यांनी सांगितलेले खरे असतेही म्हणा, पण त्यालासुद्धा एक कारण आहे, आणि ते कारण म्हणजे त्या लोकांकडे चहाडी विद्या असते. त्या चहाडी विद्येच्या जोरावर समोरच्या माणसाचा त्यांना भूतकाळ कळतो, म्हणजे त्या माणसाच्या भूतकाळात घडलेल्या गोष्टी ती चहाडी त्यांच्या कानात सांगते, म्हणून तो त्या माणसाच्या भूतकाळात घडलेल्या गोष्टी एकदम तंतोतंत सांगतो. पण भविष्यात घडणाऱ्या गोष्टी मात्र त्याला एकदम तंतोतंत सांगता येत नाहीत, आणि काही सांगितलंच तर ते खरं घडेलच याचीही काही शाश्वती देता येत नाही. आता उदाहरणच घ्यायचे झाले तर माझ्यावर ओढवलेल्या प्रसंगाचे इथे थोडक्यात स्पष्टीकरण करतो. मग तुम्ही स्वतःच ठरवा की अशा ढोंगीबाज लोकांवर किती विश्वास ठेवायचा तो. झाले असे की माझ्या गोळवली सोडून पुन्हा जेव्हा तिसगावला राहायला गेलो तेव्हा तिथेसुद्धा आम्हाला शेजारीणबाई अशी एक भेटली की बस, तिच्यात आणि आधीच्या शेजारीणबाईत काहीच फरक नव्हता, आणि फरक असलाच तर तो दोघींच्या चेहऱ्यामधला, म्हणजे चेहरा दुसरा पण काम मात्र तेच, त्यात येत किंचितही फरक नाही. यावरून माझी पूर्ण खात्री झाली की आमचा वैरी एकच आहे, फक्त आम्ही जेथे जेथे जातो तेथे तेथे तो आमच्या सोबतच असतो, फक्त तो आपले चेहरे बदलतो. कदाचित मागील जन्मीचा तो वादी असावा, मी मागील जन्मात त्याचा काहीतरी अपराध केला असणार, त्याची परतफेड तो नक्कीच करत असणार. त्याशिवाय का आम्ही जिथे जाऊ तेथे तो अगोदरच उपस्थित असतो. आमचा त्याच्याशी काहीही वैर नसतानाही तो आमच्याशी वैरत्व करतोय, हे काय उगाचच? नाही, उगाच काहीच होत नाही. प्रत्येक गोष्टीला काही ना काही कारण असतेच, फक्त ते आपल्याला कळत नाही, म्हणून आपण नको त्या माणसाच्या नादी लागतो, आणि त्यामुळे होते काय, अंधश्रद्धा वाढीस लागते. म्हणून माणसानं अशा लोकांवर कधी विश्वास करू नका. कारण असाच एक प्रसंग माझ्यावर सुद्धा घडला. झाले असे की माझ्या पत्नीचे त्या शेजारीणबाईशी भांडण झाले, पण छोटं मोठं नाही, तिनं तर सरळ सरळ माझ्या पत्नीला चॅलेंज केले की 2 महिन्याच्या आत मी तुला यमसदनास पाठवेन. मग काय, माझी पत्नी फार घाबरली आणि मला म्हणू लागली की आता काय करायचं. त्यावर मी हसून म्हटलं, तुला काय वाटते, ती खरंच तुला यमसदनाला पाठवील? त्यावर माझी पत्नी मला म्हणाली, ती बाई फार वाईट आहे, देवदेवस्की करणारी बाई आहे ती. मग असू दे ना, काय फरक पडतोय आपल्याला? कसा नाही फरक पडत, तिनं काही केलं आणि मला काय झालं मग? त्यावर मी हसून म्हणालो, देवाने काय आपलं खातं तिला देऊन ठेवले, जे ती करील तेच होईल. अगं, असं कुणाच्या बोलण्याने काहीच घडत नसतं, आणि जे काय घडतं ते पूर्वनियोजित असतं. जर खरंच तिच्या हातून तुझे मरण विधात्याने लिहिलं असेल तर ते काही केला टळणार नाही. विधिविधान कधीही टळत नाही, मग तो कुणीही असो. पण तिच्या मनातील भीती काही केल्या जाईना. एक दिवस तिनं मोजून काढला, आणि हा म्हणता 2 महिन्याच्या मुदत तर संपलीच, पण त्या गोष्टीला आता 10 वर्षे होत आली. परंतु माझी पत्नी अजूनही जिवंत आहे आणि खणखणीत आहे. यावरून तर हे सिद्ध होतं की कुणाच्या करणीनं काहीही होत नाही. करणी केलेल्या भक्ताचं भूत फक्त तुमचं नुकसान करेल, कुणाचा जीव घेणं त्याच्या हातात नाही आहे. हे पुन्हा एकदा सिद्ध झालं. आता आणखीन एक प्रसंग तुम्हाला सांगतो, नीट लक्ष देऊन ऐका. झाले असे की गणेश चतुर्थीचे दिवस असल्याने सर्वत्र गणेशाच्या दर्शनासाठी रांगा लागल्या होत्या, आणि माझा मुलगा हट्टच करून बसला की मला गणपती बाप्पाच्या दर्शनाला घेऊन चला. तेव्हा मी त्याला खूप समजावून सांगितले की अरे बाळा, मी फार कामात आहे, आज माझ्याकडे अजिबात वेळ नाही बघ, आपण ना उद्या जाऊ. पण तो काही ऐकायलाच तयार नाही. तो मला म्हणाला, उद्या नाही, मला आजच जायचं आहे. मग काय, नाईलाजच झाला माझा. आणि कोणीतरी म्हटलेच आहे ना, बालहट्ट, स्त्रीहट्ट नि राजहट्ट, हे 3 हट्टास पुढे सारं जग हातबल होतं. तिथे माझी काय डाळ गळणार आहे. शेवटी नाईलाजाने त्याला होकार देऊन टाकला, आणि नुसता नकारच दिला नाही, त्याला म्हटलं चल जाऊ आपण. असं म्हणता क्षणी त्याच्या चेहऱ्यावरचा जो आनंद मला दिसला तो वाखाणण्यासारखाच होता. अर्थात तो लगेच कपडे घालून जायला तयारसुद्धा झाला,
आम्ही घरातून निघालो तेव्हा आभाळ एकदम पांढरशुभ्र होतं, पण अचानक आभाळ भरून आले. हा हा म्हणता सर्वत्र अंधार दाटला आणि पावसाचे बारीक तुषार अंगावर पडू लागले. तेव्हा आम्ही पत्री पुलावर पोहोचलो होतो. अर्थात आम्ही पावसात भिजणार हे नक्कीच होते, कारण कल्याणला पोचायला अजून 10 मिनटं तरी लागली असते आणि वापस माघारी पण जाऊ शकत नव्हतो, कारण परतून माघारी आलो असतो तरी भिजलोच असतो. म्हणून परत माघारी न जाता तसाच कल्याणला निघून गेलो. पाऊस फार मोठा आला नाही, पण रिमझिम रिमझिम सुरू होता, त्यामुळे भिजून ओलाचिंब झालो नाही, परंतु अंग ओलसर झालंच. पण तरी देखील मी माझ्या मुलाला कल्याण बाजारपेठीमधले 4-5 गणपती दाखविलेच. त्यानंतर आम्ही घरी परतलो. मी अंगावरचे ओलसर कपडे बदली केले आणि नेहमीप्रमाणे जेवण खावण करून झोपी गेलो. पण सकाळी उठून पाहतो तर मुलाला सणसणून ताप भरलेला. मग काय, त्याला लगेच डॉक्टरकडे नेले. डॉक्टरांनी त्याला तपासले आणि 1 इंजेक्शन दिले आणि गोळ्या दिल्या. त्या औषधाने त्याचा ताप फार ओसरला. पण का कुणास ठाऊक त्याचे दोन्हीही पाय फार लुळे पडले. त्याला ना धड चालता ना उभा राहता येईना. असं अचानक काय झाले, काय घडले असेल ते कळेना. शेवटी मी त्याला डॉक्टरकडे घेऊन गेलो आणि डॉक्टरांनी नीट माहिती दिली. तेव्हा डॉक्टरांनी त्याची नीट वैद्यकीय तपासणी केली, पण त्यांना त्यामागचे काहीच कारण मिळेना. शेवटी नाईलाजाने तो म्हणाला, हे बघा, तुमचा मुलगा आता कायमचा लुळापांगळा झाला. तो यापुढे कधीही चालू शकणार नाही आहे. हे ऐकता क्षणी माझ्या पायाखालची जमीनच सरकली. मला काय बोलावे ते सुचेना. मी एकदम गडबडीत झालोय हे डॉक्टरांनी ओळखले. तसे ते माझी समजूत काढत मला म्हणाले, हे बघा, तुम्ही अशी एकदम घाबरून जाऊ नका. हा फक्त माझा प्राथमिक अंदाज आहे. तुम्ही ह्याला एका चांगल्या स्पेशालिस्ट डॉक्टरला दाखवा. त्यावर मी म्हटलं की पण डॉक्टर, हे असं कसं झालं? तेव्हा तो डॉक्टर मला म्हणाला, तुमच्या मुलाच्या पायावरून ताप गेला असावा असं वाटते. मी दवाखान्यातून घरी आलो, पण माझं मन एकदम चिंतामय झाले होते, कारण स्पेशालिस्टकडे जायचे म्हटले तर त्यासाठी खूप पैसे लागतील आणि एवढे पैसे आणावयाचे कुठून, काय करावे ते सुचेना. पण त्याच्या मराठी शाळेतील मास्तर म्हणाले, तुम्ही ह्याला सरकारी रुग्णालयात घेऊन जा आणि ह्याची चांगली वैद्यकीय तपासणी करून घ्या. मुलाला दररोज शाळेत नेताना उचलून घ्यावे लागत असे आणि ते काम त्याची आई दररोज न कंटाळता करत असे. पण मुलगा काही अगदीच लहान नव्हता, कमीत कमी 10-12 वर्षाचा होता. त्यामुळे एवढ्या मोठ्या मुलाला उचलून घ्यायचं म्हणजे तारेवरची कसरतच होती, नाही का? पण माझी पत्नी हे काम नित्यनेमाने करत होती. अर्थात कोणतीही आई आपल्या मुलासाठी काही वाटेल ते दिवे करायला तयार असतेच म्हणा. म्हणूनच आईला दैवताचे दैव म्हटले आहे ते उगाच नाही. असो, आम्ही आमच्या मुलाला डोंबिवलीच्या शास्त्रीनगरमधील सरकारी इस्पितळात घेऊन गेलो. तिथल्या डॉक्टरांनी त्याला तपासले, पण ते डॉक्टरसुद्धा सांगू शकले नाहीत की ह्या मुलाचं पाय लुळे कशामुळे झाले. तेथे पण अपयशच आलं. आता पुढे काय करावे? त्या डोळ्यासमोर उभा राहिला. तेव्हा कुणीतरी म्हटलं की त्याला भूतबाधा वगैरे झाली असेल, तर असा प्रकार होऊ शकतो. अर्थात मला ते पटत नव्हते म्हणा, पण पत्नीच्या इच्छेखातर तोही उपाय करून पाहायचा मी ठरवले. त्याला एका दर्ग्यात घेऊन गेलो. तेव्हा तिथल्या बाबांना सांगितलं की तुमचा मुलगा एकदम ठीक होईल, पण त्यासाठी त्याला महिनाभर कच्ची अंडी खावी लागतील. त्यावर मी म्हणालो, मुलगा माझा शुद्ध शाकाहारी आहे, तो अंडी खायची तर दूरच राहिलं. त्याला जर कुणी म्हटलं की मच्छी खाणाऱ्यांच्या बाजूला जाऊन बैस, तर तो अजिबात बसणार नाही. त्यावर तो पीर बाबा म्हणाला, मग तर तुमचा मुलगा ठीक होणे शक्य नाही आहे. त्यावर मी काहीच बोललो नाही, सरळ घरी निघून आलो. त्यानंतर काय करावे सुचत नव्हते. पण म्हणतात ना की जेव्हा सर्व रस्ते बंद होतात तेव्हा एकच मार्ग उरतो, तो मार्ग म्हणजे ईश्वराला शरण जाणे होय. आणि तेथून खाली हात कुणीच परतत नाही. मात्र देवावर निढळ श्रद्धा असायला पाहिजे. झाले असे की मी देवाला मनातल्या मनात म्हटलं, देवा तूच आता यातून काहीतरी मार्ग काढ आणि तुझ्याशिवाय दुसरा कुणी काही आम्हाला त्राता नाही असं म्हटलं. मात्र लगेच नवी मुंबईवरून मोठ्या भावाचा मला फोन आला. तो म्हणाला, दादा, आम्ही शिर्डी त्र्यंबकेश्वरला जाणार आहोत, तू येणार आहेस का? मी लगेच हो म्हणालो. आणि कुणीतरी म्हटलंच आहे ना, आंधळा मागतो 1 डोळा आणि देव देतो 2 डोळे. असा अनुभव आला जणू. झाले असे की मला जायचं होतं शिर्डीला, पण त्यासाठी माझ्याकडे पुरेसे पैसे नव्हते. त्यामुळे मी मोठ्या विवंचनेत होतो. कसं जायचं शिर्डीला? काहीही सुचत नव्हते. अशा दुर्गम अवस्थेत असताना साईबाबा आपल्या भक्ताच्या हाकेला धावून आले नाहीत असं कधी घडले नाही. याचा प्रत्यय मला अनेक वेळा आलेला आहे. पण तरी देखील आपण माणसं काय करतो, देवाला आळवायच्या ऐवजी नको त्या माणसाच्या नादी लागतो. त्यामुळे होतं काय, नको त्या प्रसंगाला सामोरे जावं लागतं. म्हणून माणसाने त्याच्या नादी न लागता ईश्वरावर सर्व भावर सोपवून निश्चिंत राहावे.
तो विश्वचालक योग्य वेळी योग्य ते काम व्यवस्थितपणे पार पाडतो. फक्त त्यावर दृढ निश्चय असायला हवा. आता हेच बघा ना, माझ्या मनात मुलाला घेऊन जाण्याची इच्छा जागली, पण तेथे जाणार कसे हा प्रश्न माझ्या मनाला पडला. पण त्या प्रश्नाचे निदान कसे झाले ते बघा. मी फक्त माझ्या मनात इच्छा प्रकट केली, पण त्या प्रश्नाचे उत्तर लगेच मिळाले मला. असं असतं बघा. म्हणून देवावर श्रद्धा असणे फार जरुरीचे आहे. बस माझ्या मोठ्या भावाचा फोन आला. त्याने मला फोनवरून सांगितले की आम्ही शिर्डीला जाणार आहोत. तू येणार असशील तर आमच्यासोबत चल. आता मला दुसरं काय हवे होते, तेच तर हवे होते, आणि तेही इतक्या सहजपणे मिळेल याची कल्पनासुद्धा केली नव्हती मी. असो, आता राहिला प्रश्न फक्त मुलाचा. त्याला कसं न्यायचं? म्हणजेच भाऊ त्याला सोबत घेऊ नकोस असं म्हणणार नाही, परंतु गाडीत जागा तर असायला पाहिजे ना. माझ्या मनाला प्रश्न पडला, पण तेवढ्यात भावाचा पुन्हा फोन आला. भाऊ म्हणाला, तुझ्या 2 मुलांना पण तू सोबत घेऊ शकतोयस, कारण गाडीत 2 माणसाची जागा उपलब्ध आहे. हे ऐकून मला इतका अत्यानंद झाला की त्याचे शब्दात वर्णन करू शकणार नाही. म्हणजे बघा ना, मला माझ्या मुलासाठी 1 सीटची गरज होती, पण प्रत्यक्षात मिळाले मात्र 2 सीट. म्हणजे एकावर 1 सीट मोफत. अर्थात बाजारात गेल्यावर एका वस्तूच्या खरेदीवर 1 वस्तू मोफत जणू मिळते असाच काहीसा अनुभव आला. आणि यालाच दुग्ध शर्करा योग म्हणायला हवा, नाही का? असो, मी आणि माझी 2 मुलं, एकूण आम्ही 3 जण आपापली कपडे बॅगेत भरून आम्ही एकदम तयार होऊन बसलो, भावाच्या गाडीची वाट बघत. गाडी ठीक रात्री 8 वाजता मनपाडा पोलीस स्टेशनसमोर आली. तशी गाडी तेथे उभी केली. एक भाऊ गाडीतून खाली उतरला आणि म्हणाला, दादा तुझी तयारी झाली आहे ना? मी म्हणालो, हो. तसा तो मला म्हणाला, चल निघ लवकर, गाडी रस्त्यावर उभी आहे. मी माझी कपड्यांची बॅग उचलली आणि निघालो त्याच्या मागोमाग. आम्ही जशी रस्त्यावर आलो तशी भावांनी गाडी स्टार्ट केली आणि आम्ही जसे त्या गाडीत बसलो तशी गाडी पळू लागली. त्यानंतर आपसात चर्चा सुरू झाली. तेव्हा त्याच्या बोलण्यावरून समजले की 2-3 माणसं येणार होती, पण अचानक त्याचं काहीतरी काम निघालं आणि त्यांचं येणं कॅन्सल झाले. कदाचित आमच्यासाठीच त्यांनी ते कॅन्सल केले असावे. आले देवाजीच्या मने तेथे कोणाचेही चालेना असं कुणीतरी म्हटलं आहे. ते काय उगाच नाही. गुरुदेव दत्त. एकंदरीत आमचा प्रवास स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, आज श्री गुरुदेव दत्तांची माहिती आपल्याला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच प्रकारच्या नवनवीन माहिती आणि कहाणी ऐकण्यासाठी, कथा ऐकण्यासाठी माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया नवीन कथा नवीन माहिती घेऊन. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री मनात एक गुरुदेव शंका दत्त. निर्माण झाली की मुलाला खांद्यावर घेऊन मी एवढ्या पायऱ्या चढू शकेन काय, असा प्रश्न मनात आला खरा, पण क्षणभरच. लगेच दुसऱ्या क्षणी माझं मन म्हणाले, अरे घाबरतोस काय, असा घे सप्तशृंगी मातेचं नाव आणि गड चढायला सुरुवात कर, तुझा सारा भारती देवीच वाईल. आणि खरंच झालं. तसं गड चढायला सुरुवात केली. मात्र माझ्या खांद्यावरचा मुलगा बसला आहे असे मला जाणवले सुद्धा नाही. मी सर्वांच्या अगोदर गडावर पोचलो सुद्धा आणि सप्तशृंगी मातेचे दर्शन घेऊन परत गड उतरून आलो सुद्धा. याचं सर्वांना मोठं आश्चर्य वाटलं, पण त्यात माझं काहीही कौशल्य नव्हतं. तर तो देवीचा म्हणजे सप्तशृंगी मातेचा प्रताप होता. सप्तशृंगी मातेला तीच विनवणी केली. त्यानंतर आम्ही तिथून निघालो ते थेट शिर्डीला आणि साईबाबाचे दर्शन घेतले आणि बाबांना सुद्धा तेच गाण्याने सांगितले. आणि मग परतीच्या रस्त्याला लागलो. आम्ही गोळिवली गावच्या हद्दीत पाऊल ठेवले. मात्र जशी गाडी मनपाडा पोलीस स्टेशनच्या समोर थांबली तसा माझा मुलगा स्वतःच्या पायावर उठून उभा राहिला. ते पाहून सर्वांनाच आश्चर्याचा सुखद धक्का बसला. म्हणजे कालपर्यंत जो मुलगा स्वतःच्या पायावर उभासुद्धा राहू शकत नव्हता, तो आज अचानक चालू कसा लागला? त्यानंतर 1 महिना झाला असेल नसेल तो चमत्कार झाला. मुलाचे पाय एकदम ठीक झाले. तो पूर्वीप्रमाणे स्वतःच्या पायावर उभा राहिला आणि फक्त उभाच राहिला नाही तर चालू पण लागला. अर्थात ही सर्व देवाचीच कृपा नाही का? यावरूनच हे सिद्ध होते की भाव तेथे देव. मनातून भक्तिभाव पाहिजे, नुसता टाळ्या पिटून काही होत नाही. शिवाय देवावर तेवढीच निढळ श्रद्धा असावी अति आवश्यक आहे, तरच देव पावतो. नाहीतर कुणीतरी म्हटलंच आहे ना, मनी नाही भाव आणि म्हणे देवा मला पाव. अशाने देव पावायचा नाही हो. देव बाजारातला भाजीपाला नाही. असो, प्रत्येकाचे वेगवेगळे विचार असतात. आपण त्यांच्यावर आपले विचार जबरदस्ती लादू शकत नाही, पण विनंती तर जरूर करू शकतो. म्हणूनच माझी सर्व भाविकांना विनम्र विनंती आहे की भगतगिरी करण्यावर अजिबात विश्वास करू नका, पण देवावर विश्वास कायम ठेवा. क्योंकि भगवान के पास देर जरूर है मगर अंधेर नाही. या व्यतिरिक्त आणखीन काय सांगणार तुम्हाला, पण तुम्ही स्वतःच फार सुज्ञ आहात, म्हणून अधिक सांगणे
न लागे बाकी. मला जे जे अनुभव आले ते मी सांगितले. तर आजची ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद. परत भेटूया नवीन कथा घेऊन.